नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. बीडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. बीडच्या वडवणीत कृषी सेवा केंद्रात शिरलं पाणी. व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. आर्थिक मदत देण्याची मागणी. बीडच्या केज तालुक्यातील सोनीजवळा गावात पावसाचा हाहाकार. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. अनेकांचे संसार उद्ध्वस्त. सांगलीत रात्रभर झालेल्या पावसानं कोरड्या पडलेल्या अग्रणी नदीला जीवनदान. कोरडी पडलेली अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित. पाणी टंचाईची समस्या कमी होण्याची अपेक्षा. नेकनूर येथे शेतकऱ्यांनी कर्जमाफी शासन निर्णयाची फाडून केली होळी. सरकार शब्दाच्या खेळात शेतकऱ्यांना फसवत आहे. संतप्त शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली. हे शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे शक्य झालं. महात्मा फुले कर्जमाफीसारखी कर्जमाफी करावी अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. बच्चू कडू यांचं वक्तव्य. सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या. सगळ्या अदृश्य शक्तींना भेटलो. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार. धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य. बीडच्या अंबाजोगाईत गुंगीचं औषध देऊन तरुणीवर दोघांकडून अत्याचार. ब्लॅकमेल करत 3 लाख रुपये आणि 9.5 तोळे सोनं उकळलं. पोलिसांनी नराधमांना ठोकला बेड्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये थकीत बिलासाठी सरपंचांनी अडवली सिओनची गाडी. 10 लाख रुपयांसाठी मंगेश साबळेंचा जिल्हा परिषदेत राडा. आमदार प्रशांत बंब यांनी काढली साबळेंची समजूत. साताऱ्यात राधिका रोडवरील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई. अतिक्रमणमुक्त साताऱ्याकडे वाटचाल. सातारा शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगर परिषदेची मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याची माहिती. भिवंडीत निकृष्ट रस्ते कामाविरोधात श्रमजीवी संघटनेचं ठिय्या आंदोलन. तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.